आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये योहानकृत शुभवर्तमानाच्या 12व्या अध्यायातील 45व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्त असे म्हणाला, आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो. परमेश्वराला पाहण्यासाठी कितीतरी यज्ञयाग, कर्मकांड, उपास-तापास, क्लेश, कष्ट व यात्रा जत्रा करणाऱ्यांस अजून तरी देवदृष्टीस पडलेला नाही. मोशे नावाचा परमेश्वराचा एक अत्यंत नम्र व एकनिष्ठ दास होता. त्याने एकदा परमेश्वराला विनंती केली की त्याने त्याला आपले मुख दाखवावे. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. होय, परमेश्वर परमपवित्र देव असून त्याचे तेज पाहणे मानवी डोळ्यांना शक्य नाही. तरी देव मोशेला म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा. असे होईल की माझे तेज तुझ्याजवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन, पण माझे मुख दिसावयाचे नाही. या संभाषणातून परमेश्वराला पाहणे किती कठीण किंबहुना अशक्य आहे हे आम्हाला कळते. योहान आपल्या शुभवर्तमानात पहिल्या अध्यायातील 18व्या वचनात म्हणतो, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. तरी देवाकडे एक जागा आहे, ज्याला खडक ही उपमा दिली गेली आहे. त्या ख्रिस्तामधून आम्ही देवाला पाहू शकतो. म्हणूनच त्याच वचनात योहान पुढे सांगतो, जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला अर्थातच देवाला प्रगट केले. होय, पुत्राने पित्याला प्रगट केले. ते कसे? वचन सांगते, देवप्रीती आहे. ती प्रीती ख्रिस्तामधून प्रगट झाली. योहान लिहितो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आपण देवाला पाहू इच्छिता काय? तर ख्रिस्ताला पहा, म्हणजेच त्याच्यावर विश्वास ठेवा. जो ख्रिस्ताला पाहतो तो ज्याने त्याला या भूतलावर पाठविले त्या परमेश्वर पित्याला पाहतो. त्याला देवाच्या प्रीतीचा अनुभव येतो आणि तो नाशापासून बचावतो व सार्वकालिक जीवन प्राप्त करतो. तसे करण्यास परमेश्वर आपणासही सहाय्य करो. धन्यवाद.